हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग चॅनलवरती. आज मी करणार आहे डीमार्ट शॉपिंग. बस डीमार्टला जाण्याची तयारी करते मी आता. इथं टिकली पावडर, आपलं जे काही रेग्युलर आपण करतो ते. त्यानंतर मग मी करणार आहे लिस्ट तयार करते मी. जाण्याच्या अगोदर चेक करते आपल्याला काय घ्यायचं आहे काय नाही. अशी लिस्ट बनवली तर आपण ना डीमार्टमध्ये जाऊन खूप जास्तच खर्च करून येतो. डीमार्टमध्ये जाण्याच्या अगोदर अशी लिस्ट बनवून घ्यायची, चेक करून घ्यायचं एकदा काय काय घ्यायचंय काय नाही. नाहीतर ना आपला खर्च खूप जास्त होतो डीमार्टमध्ये. जितक्या वस्तू दिसतात तितक्या आपण घेत राहतो. त्याच्यामुळे अशी लिस्ट बनवून हात सोबत घेऊन जायची, नाहीतर मग झालं पैशाचं वाटुलं. त्यानंतर मग मी तयार होऊन ठेवली चहा आणला इथं पिण्यासाठी. मग आम्ही निघालो जायला. ही राजवाड्याची प्रतिकृती आहे, त्याचा फोटो मी पुढे लावलाय. हा आहे नर्मदा चौराया. खूप सुंदर चौराया हा बघा तुम्ही पण. ये आय लव्ह इंदोर, हे आहे तिथं असलेलं शॉपिंग मॉल. आणि हे आहे डीमार्ट. पोचलो आम्ही डीमार्टमध्ये पोचल्यानंतर ट्रॉली वगैरे घेऊन आतमध्ये गेलो. त्यानंतर चालली इथं शॉपिंग. आता काय काय घ्यायचं काय काय नाही. बिस्किट वगैरे बघते मी. डीमार्टमध्ये गेल्यानंतर खरं तर खूप गोंधळ उडतो की आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे काय नाही. जे घ्यायचं ते सोडून आपण दुसरं काहीतरी बघत राहतो. जसं मी इथं बघते ड्रायफ्रूट मला घ्यायची नाही, पण मी बघितले मी. खूप महाग होते त्यांची प्राईस, तर नाही घेतले, फक्त बघितले. तुम्ही पण बघून घ्या, कारण की डीमार्टमध्ये हेच होतं. आपल्याला जे घ्यायचं आपण ते सोडून सर्व काही इतर गोष्टी बघत राहतो. इथं आता साखर भरते मी. तेच आपलं रेग्युलर साखर, चहा पावडर. डीमार्टमध्ये गेल्यावर हे जे खाचे असतात ना उघडे, त्यात जे भरलेलं असतं तूर डाळ, मूग डाळ, साबुदाणा, साखर, सोयाबीन, तेच घ्यायचं. हे जे पॅकेट दिसत आहे ना, हे थोडं कॉस्टली असतं, हे थोडं जास्त महाग असतं. पण हे जे खाचेने भरलेले असतात ना सामानांनी, हे स्वस्त पडतात आपल्याला. त्यानंतर इथं आली मी मसाल्याच्या सेक्शनमध्ये. आता मसाले बघती कोणते घ्यायचे कोणते नाही. मॅगी मसाला घेतला मी, सांबर मसाला घेतला, आणखी चिकन मसाला घेतला. हे आहे सीड्सचं सेक्शन. हे आहे पिठाचं सेक्शन. इथं सर्व प्रकारचे पिठं आपल्याला भेटून जातात. हे नमकाचं सेक्शन आहे. इथं गहू पण आपण घेऊ शकता, हे गव्हाच्या गोण्या आहे. त्यानंतर इथं तुमच्यासोबतही असं होतं का डीमार्टमध्ये गेल्यावर वस्तू सर्व बघायलाच हव्या असं वाटतं. जी वस्तू घ्यायची ती सोडून सर्व काही वस्तू बघत बसते मी. माझ्यासोबत तर असंच होतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या बायकांचं असंच असतं, घ्यायचं नसलं ना तरी पण आपण सर्व वस्तू चेक करतो, कशावर काय ऑफर आहे नाही आहे. तुम्ही पण असंच करता का? सर्व सेक्शन चेक करतात का? मी पण चेक करते. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. इथं किचनच्या खूप साऱ्या अशा व्हेरायटी होत्या. खूप वस्तू होत्या की ज्या आपल्याला किचनमध्ये यूज करायला उपयोगी पडतात. हे डब्यांचं सेक्शन, खूप सारे प्लास्टिकचे डबे, जार, ते पण होतं इथं. त्यानंतर पुढे इथं पितलाचे भांडे, घंटी पण खूप कॉस्टली होतं. दुकानात घेणं जास्त
चांगलं याच्यापेक्षा. स्टीलचे भांडे, स्टीलच्या बॉटल्या, ह्या चमच्यांची क्वालिटी एकदम दमदार होती. खूप छान होते चमच्याची क्वालिटी, पण महाग पण तेवढेच होते. त्यानंतर आले मी घरी. मी डीमार्टमधून हातपाय तोंड वगैरे धुतले, आपल्या कम्फर्टेबल कपड्यामध्ये आली, चहा वगैरे घेतला. आता तुमच्यासोबत तुम्हाला दाखवते मी डीमार्टमधून काय काय सामान घेऊन आले. हे टमॅटो केचप मुलांना लागतंय. त्यानंतर मॅगी मसाला, कोलगेट. त्यानंतर बस तेच आपलं रोजचं हँडवॉशचे रिफिल, तेलाचे पाऊच. त्यानंतर ॲलोवेरा जेल संपलं होतं माझं, मला रोज लागतंय. त्यानंतर हे तेलाचे पाऊच. त्यानंतर हे पापडाचं पॅकेट, रिज्जत पापडाचं पॅकेट. त्यानंतर हे मठ, मुलांना खूप आवडते याची भाजी. स्प्राऊट चांगलं असतं शरीरासाठी चांगलं. त्यानंतर हे आपला सांबार मसाला, खूप दिवस झाले इडली मी बनवली. हे पीठ, हे आपले पॉपकॉर्न. त्यानंतर शेंगदाणे. त्यानंतर ही तुरीची डाळ, अगरबत्ती, देवाला पूजा करायला रोज 2 टाइम लागते. त्यानंतर हे पोहे, साबुदाणा, साखर, बेसन. बेसन आमच्या घरात खूप जास्त लागतं भजे बनवायला. अहोंना भजे खूप आवडतात. त्यानंतर ही आणखी एक पिठाचं पॅकेट. एवढं सर्व सामान आणलंय डीमार्ट मधून. थोडं स्टॉप करा. कशी वाटली डीमार्ट मधली शॉपिंग मला कमेंट करून नक्की सांगा. एवढं सर्व सामान घेऊन आली मी डीमार्ट मधून. तुम्हाला कशी वाटली डीमार्टचं माझं किराणा भरणं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.